नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये असणारा भूगोल विषयाचा पेपर हवामानशास्त्र BA सेकंड इयर BASY भूगोल विषयाचा जो काही आपला पेपर आहे तो आहे हवामानशास्त्र। या पेपरचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राचा विचार करत असताना हवामानशास्त्राची असणारी एकंदर सुरुवात कशी झाली, भूगोल विषयामध्ये या हवामानशास्त्राची एक स्वतंत्र अशी शाखा कशी निर्माण झाली, त्यानंतर हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी हे नाव कशा पद्धतीने या शास्त्राला पडलं, त्यानंतर या शास्त्राचा विकास कसा झाला, या शास्त्रामध्ये जी काही व्याख्या आहे विविध शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने व्याख्या या ठिकाणी केल्या त्या व्याख्यांचा अभ्यास मागील तासामध्ये आपण केलेला आहे। त्याचबरोबर हवामानशास्त्राचं असणारं स्वरूप हे देखील आपण मागील तासामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। त्याचबरोबर हवामानशास्त्राची व्याप्ती आणि हवामानशास्त्राचा इतर शास्त्राशी असणारा संबंध हा आपण मागील तासामध्ये या ठिकाणी अभ्यासलेला आहे। मित्रांनो, या हवामानशास्त्रामध्ये प्रामुख्याने बऱ्याच वेळा काय होतं की आपण दोन घटकांचा सारख्याच अर्थाने विचार करत असतो। साधारणतः मी या ठिकाणी दोन शब्द लिहितो, हवा आणि हवामान। हवा आणि हवामान बऱ्याच वेळा आपण एकाच अर्थाने उच्चारत असतो। एकाच अर्थ आपण दोन्ही घटकांचा, दोन्ही बाब या असणाऱ्या संकल्पनांचा एकच अर्थ या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न आपण करतो। परंतु मित्र हो, जर आपण बघितलं तर वेदर, हवा म्हणजे वेदर आणि हवामान म्हणजे क्लायमेट। इंग्रजीमध्ये मात्र स्वतंत्र अशा संकल्पना या आहेत, वेदर अँड क्लायमेट। तर मित्र हो, या हवामान शास्त्रामध्ये वेदर अँड क्लायमेट या दोन घटकांचा विचार आज आपल्याला करायचा आहे। हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना वेदर अँड क्लायमेट, हवा आणि हवामान या दोन संकल्पनांचा विचार खास करून आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, आपण पाहतोय की पृथ्वीवरील असणारे हे जे काही नैसर्गिक पर्यावरण आहे, पर्यावरण म्हटलं की मग पृथ्वीवर जे काही पर्यावरण आपल्याला दिसतं, नैसर्गिक पर्यावरण किंवा आपण पर्यावरणच असं या अर्थाने म्हणूया की ज्या पर्यावरणामध्ये हे पर्यावरण जे काही आहे या पर्यावरणामध्ये विविध असे आवरण आहेत, विविध असे आवरण आहेत। जे काही पर्यावरण आहे नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं जे काही पर्यावरण आहे, ज्याला आपण नैसर्गिक पर्यावरण असं म्हणतो, या नैसर्गिक पर्यावरणामध्ये विविध अशा प्रकारचे आवरण आहे की ज्याला भूआवरण, भूआवरण आहे, जमिनीचं आवरण आहे, जल आवरण आहे, जीवावरण आहे आणि मित्र हो वातावरण आहे। असे वेगवेगळे आवरण या ठिकाणी आपल्याला या पृथ्वीवर जीवन जगत असताना आपल्या सभोवताली असलेले आपल्याला दिसतात। आणि मग या सगळ्या आवरणाचा एकत्रित भाग म्हणजे नैसर्गिक पर्यावरण। हे नैसर्गिक पर्यावरणाचे वेगवेगळे आवरण आपल्याला या ठिकाणी दिसतात। आणि मग मित्र हो, आपण पाहतो की भू आवरण म्हणजे जमीन असेल किंवा मृदा असेल
या अनुषंगाने आपण भूआवरण असं म्हणतो. जलावरण म्हणजे नदी, तलाव, सरोवरे, धरणे आणि समुद्र, महासागर या सगळ्यांचं मिळून जलावरण या ठिकाणी तयार होतं. जीवावरण म्हणजे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचं मिळून जीवावरण तयार होतं. तर वातावरण म्हणजे काय, तर आपण पाहतो की ज्या वातावरणाच्या मुळाशी हवा आणि हवामान असतात, हवा आणि हवामान असतात, अशा पद्धतीनं ते वातावरण या हवा आणि हवामानाच्या अनुषंगाने तयार झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच वातावरण नातून मग हवा आणि हवामान या ठिकाणी तयार झालेले आहेत असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणजे अशा प्रकारच्या या वातावरणाच्या मुळाशी असणाऱ्या हवा आणि हवामानाचा संबंध किंवा हवा आणि हवामानाचा अभ्यास, वातावरणातून निर्माण झालेल्या या आणि हवा आणि हवामानाचा अभ्यास आपल्याला आजच्या तासामध्ये या ठिकाणी करायचा आहे. हवामानाला किंवा हवेला जन्म देणाऱ्या वातावरणाच्या मुळाशी मानव व जीवसृष्टी असलेली आपल्याला दिसून येते. कारण याच्या मुळाशी काय आहे, या वातावरणाच्या मुळाशी काय आहे, तर जीवसृष्टी आहे की ज्यानं हवामानाला जन्म दिलेला आहे. वातावरणानं हवामानाला जन्म दिला, वातावरणानं हवेला जन्म दिला, यांच्या मुळाशी जीवसृष्टी आहे. आणि या जीवसृष्टीवर, या जीवसृष्टीमध्ये मानव असेल किंवा ही जी काही जीवसृष्टी आहे जी विकसित झालेली आहे, ही जर दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिली तर या हवामानाचा परिणाम त्या जीवसृष्टीवर, त्या मानवावर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मग आपण पाहतो की वर्ण असेल, उंची असेल, रंग असेल, शरीराची ठेवण असेल, या सगळ्या बाबीवर मानवाच्या हवामानाचा परिणाम झालेला, हवेचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने आपण बघितलं मागे की मानवाचा उत्साह देखील या हवेमुळे, हवामानामुळे कमी अधिक झालेला आपल्याला दिसतो. काही हवामानामध्ये मानव उत्साही स्वरूपामध्ये काम करू शकतं, तर काही हवामानामध्ये मानवाचा उत्साह हा अगदी कमी कामामध्येच किंवा अतिशय अल्प वेळाच्या कामामध्येच कमी झालेला दिसतो. म्हणजेच थकवा आलेला आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. म्हणजे अशा पद्धतीनं मित्र हो, मानवानं कितीही प्रगती केली असली तरी आपल्याला असं दिसतं की मानवानं कितीही प्रगती केली असली तरी हवामान व भौगोलिक अनुकूलता याचा त्यांना नेहमीच विचार करावा लागणार. कारण भौगोलिक अनुकूलता आहे का, हवामान योग्य आहे का, कारण या नैसर्गिक बाबी आहेत. मानवाने किती प्रगती करू द्या, मानव कुठेही जाऊ द्या, परंतु त्याला या दोन बाबी कायम लक्षात ठेवाव्या लागतील की काय, की त्या ठिकाणचं असणारं हवामान कसं आहे आणि त्या ठिकाणी भौगोलिक अनुकूलता आहे की नाही. भौगोलिक अनुकूलता नसेल किंवा हवामान मानवाच्या दृष्टीने त्या ठिकाणी अनुकूल नसेल तर त्या ठिकाणी मानवाला स्वतःचं जीवन जगणं हे अतिशय कठीण प्राय होऊन जातं. आणि मग अशा भागामध्ये, अशा प्रदेशामध्ये प्रगती करणं तर दूरच राहील. आपण पाहतोय की टुंड्रा प्रदेशात राहणारे जेव्हापासून जगामध्ये वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये मानव आढळू लागला, मानवाचा जन्म झाला, तेव्हापासून राहत आले आहेत. पण आपण पाहतो की जगातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ती लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. परंतु आजही आपण टुंड्रा प्रदेशातील लोक जर बघितले, मानव जर बघितले, तर आजही त्यांच्या आदिम अवस्थेमध्येच, आदिवासी अवस्थेमध्येच राहताना आपल्याला दिसतात. म्हणजे ते प्रगतीपासून कोसं दूर असलेले आपल्याला दिसतात. याचा अर्थ असा की जर भौगोलिक अनुकूलता असेल,
किंवा हवामान अनुकूल स्वरूपाचं असेल तरच मानव प्रगती करू शकतो। म्हणून मानवाला या ठिकाणी नेहमीच लक्षात ठेवावं लागणार आहे की त्या प्रदेशामध्ये अनुकूल अशा प्रकारचं वातावरण, अनुकूल अशा प्रकारची हवा किंवा हवामान आहे का, आणि त्याचबरोबर तेथील भौगोलिक परिस्थिती ही अनुकूल आहे की नाही हे नेहमीच मानवाला लक्षात ठेवावं लागणार आहे। त्याशिवाय मानवाला त्या ठिकाणी प्रगती करणं शक्यच होत नाही। आपण या ठिकाणी बघितलं की भूआवरण असेल, जलावरण असेल किंवा जीवावरण असेल, या तिन्ही आवरणावर या तिन्ही आवरणाचा संबंध हवामानाशी आलेला आपल्याला दिसतो। कारण जमिनीची धूप व्हायची असेल, खडकापासून मृदेची निर्मिती करायची असेल तर त्या ठिकाणी हवामानाचा संबंध येतो आणि हवामानामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृदेची निर्मिती। जलावरण असेल, सागर जलाची क्षारता असेल त्यामध्ये, किंवा सागरी प्रवाहाची निर्मिती असेल, जलचक्राची स्थिती असेल, या सगळ्याच बाबीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की इथं हवामानाची असणारा त्यांचा संबंध हा महत्त्वपूर्ण ठरत असतो आणि हवामानाशी ते निगडीत आहे। आणि म्हणून मित्रहो, आपल्याला हवा आणि हवामानाची अधिक माहिती घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। या ठिकाणी हवामान आणि हवा यांची अधिकाधिक माहिती, अधिकाधिक या बाबींबद्दल आपल्याला अधिकाधिक माहिती या ठिकाणी असणे आवश्यक आहे। म्हणूनच मित्रहो, आज आपण या हवा आणि हवामान या दोन घटकांचा, दोन संकल्पनेचा या ठिकाणी आपण विचार करू लागलो आहोत। मित्रहो, या ठिकाणी आता आपण हवा कशाला म्हणतात, वेदर कशाला म्हटलं जातं, हवा हे या ठिकाणी आपण बघूया। वेदर, हवा म्हणजे काय किंवा वेदर कशाला आपण या ठिकाणी म्हणतो, तर मित्रहो, विशिष्ट ठिकाणची व विशिष्ट वेळेची असलेली वातावरणाची स्थिती म्हणजे हवा। बघा, हवा आपण कशाला म्हणतो, तर एखादं विशिष्ट ठिकाण आहे, विशिष्ट ठिकाण, आणि त्या विशिष्ट ठिकाणाची विशिष्ट वेळेची वातावरणाची स्थिती, वातावरणाची स्थिती म्हणजे हवा। बघा, आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हवा आणि हवामान या दोन भिन्न संकल्पना आहेत। हे दोन भिन्न असे शब्द आहेत। आपण बऱ्याच वेळा ते एकाच अर्थानं वापरतो, तसं व्हायला नाही पाहिजे। कारण हवाची व्याख्या वेगळी आहे, हवामानाची व्याख्या वेगळी आहे। हवा वेगळी आहे आणि हवामान हे भिन्न स्वरूपाचं आहे। म्हणून हवा किंवा ज्याला आपण वेदर असं म्हटलेलं आहे, वेदर म्हणजे काय किंवा हवा म्हणजे काय, तर विशिष्ट ठिकाणाची, एखादं विशिष्ट ठिकाण आहे, त्या विशिष्ट ठिकाणाची, त्या विशिष्ट वेळेची, त्या विशिष्ट ठिकाणाच्या विशिष्ट वेळेची वातावरणाची असणारी स्थिती, वातावरणाची कशी स्थिती आहे याला आपण हवा असं म्हणतो। आणि मग वातावरणाची स्थिती ही कशी असते, बघा आता ही वातावरणाची स्थिती कशी असते, ही वातावरणाची स्थिती ही अल्प काळासाठी असते। एक विशिष्ट ठिकाण आहे आणि त्या विशिष्ट ठिकाणाची वातावरणाची स्थिती ही कशी असते, अल्प काळासाठी असते। अल्प काळासाठी म्हणजे कसं की समजा
जालना हे ठिकाण आहे, जालना हे ठिकाण आहे, जालन्यातील हे ठिकाण आहे. या जालना या ठिकाणची विशिष्ट वेळ कोणती? ठिकाण जालना, विशिष्ट ठिकाण जालना. जालना या ठिकाणाची विशिष्ट वेळ कोणती आहे? तर दुपारी 12 वाजेची. वातावरणाची जी स्थिती असेल त्या स्थितीला जालन्याची हवा असं म्हणता येईल. जालन्याची हवा असं म्हणता येईल. आता जालना हे ठिकाण आहे, मात्र वेळ बदलली. वेळ किती झाली? दुपारचे 2. किती वाजले? दुपारचे 2. दुपारच्या 2 वाजेची जी वातावरणाची स्थिती असेल ती मात्र आता बदललेली असेल. ती काय झालेली असेल? आता बदललेली असेल, म्हणजे हवेमध्ये बदल झालेला असेल. म्हणून हवा कशी आहे? हवा ही अल्पकाळासाठी वातावरणाची असणारी स्थिती म्हणजे हवा कशी असते की अल्पकाळासाठी असते. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी हवा ही बदलत असते. हवा ही कशी असते? बदलत असते. म्हणजेच प्रामुख्याने तासातासानं या ठिकाणी हवामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. वातावरणाची स्थिती बदलली की हवा बदलते. साधारणतः आपण बघतोय की पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या आणि दुपारी 12 वाजता जालना या ठिकाणी पाऊस चालू असेल, तर दुपारी 2 वाजता जालना या ठिकाणी प्रखर असं ऊन पडलेलं आहे. म्हणजे स्थिती बदलली की नाही? की 12 वाजता पाऊस चालू होता, म्हणजे हवेची स्थिती मध्ये प्रचंड त्या ठिकाणी पडत होतं. आता दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी प्रखर असं ऊन पडलेलं आहे. म्हणजे स्थिती बदललेली आहे, म्हणजेच हवा बदललेली आहे. म्हणजे हवा ही कशी आहे? बदलणारी आहे. हवा कशी आहे? बदलणारी आहे. अल्पकाळासाठी आहे. तशीच हवा ही बदलणारी आहे. हवेमध्ये त्या ठिकाणी वातावरणाच्या स्थितीत फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ सांगता येतं की जसं काल हवेमध्ये खूप गारवा होता, आज मात्र हवेमध्ये आजची हवा ही पावसाळी आहे. आजची हवा कशी आहे? पावसाळी आहे. काल हवेमध्ये गारवा होता, मात्र आजच्या हवेमध्ये किंवा आजची हवा ही कशी आहे? पावसाळी आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हवा ही बदलणारी असते. हवेची स्थिती ही पुन्हा महत्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या ठिकाणापुरतीच मर्यादित असते. बघा, या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एखाद्या ठिकाणापुरती मर्यादित जालना या ठिकाणी आपण बघूया. मी उदाहरण घेतलं होतं की आज दुपारी 2 वाजता आज दुपारी 12 वाजता पाऊस चालू होता, मात्र औरंगाबादला दुपारी 12 वाजता प्रखर असं ऊन पडलेलं होतं. बघा, म्हणजे जालन्याची दुपारी 12 वाजेची स्थिती पावसाळी आहे, तर औरंगाबादची दुपारी 12 वाजेच्या स्थितीमध्ये प्रखर असं ऊन पडलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे जालन्याची हवा वेगळी आहे, औरंगाबादची हवा ही वेगळी आहे. म्हणजे हवा ही संकल्पना वापरत असताना आपण एखाद्या मर्यादित ठिकाणापुरतं आपण ही संकल्पना वापरत असतो. एखादं मर्यादित ठिकाण जालना असेल, बदनापूर असेल, औरंगाबाद असेल, सेकटा असेल, की या प्रत्येक ठिकाणामध्ये गेलो की त्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारची हवेची स्थिती आपल्याला आढळून येईल. म्हणजे वातावरणाच्या स्थितीमध्ये ठिकाणानुसार सुद्धा बदल झालेले आपल्याला त्याच वेळेला आढळून येतील. म्हणून मर्यादित एखाद्या ठिकाणची हवा ही एखाद्या ठिकाणापुरती मर्यादित असते. म्हणजे ज्यावेळेस हवा कशी आहे हे आपण व्यक्त करतो त्यावेळेस ते त्या ठिकाणापुरतं मर्यादित आपण व्यक्त करत असतो. कारण
दुसऱ्या ठिकाणी हवा बदललेली आपल्याला दिसेल, हवेमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसेल. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, ज्यावेळेस आपण हवेचा अभ्यास करत असतो, हवा ही संकल्पना वापरत असतो, त्यावेळेस ती एखाद्या ठिकाणापुरती मर्यादित असणारी ही संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. तर मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण हवा आणि हवामानामधील हवा म्हणजे काय, हवा कशाला म्हणतात, हे सगळं या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि हवा ही कशी आहे तर अल्पकाळासाठी बदलणारी आणि एखाद्या मर्यादित ठिकाणापुरती असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय, असं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर मित्र हो, आजच्या तासामध्ये आपण हवेच्या संदर्भात या ठिकाणी बघितलेलं आहे. तर येणाऱ्या तासामध्ये आपण हवामानाच्या संदर्भात की हवामान म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण आजच्या तासामध्ये थांबूया. धन्यवाद.